नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर मी आज आलू आणि गाजराचा मस्त असा पोटभरीचा नाश्ता तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर चला बनवूया। तर गाजर आणि आलूचा मस्त असा सकाळच्या घाईगडबडीमध्ये हा नाश्ता बनवून लवकर तयार होतो। चला तर बनवूया। तर हा नाश्ता बनवण्यासाठी मी कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या। तर तुम्ही हा नाश्ता मुलांना टिफिनमध्ये द्या, मुलांना पण खूप आवडेल। खूप छान लागतो, चवीला खूप भन्नाट लागतो हा नाश्ता आणि कमी वेळात बनवून तयार होतो। तर हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची, नंतर कांदा कापून घ्यायचा बारीक, आलू आणि गाजर बारीक किसून घ्यायचे पाण्यामध्ये। तर बघा मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण किसून घ्या। तर बघा मस्त असं गाजर मी किसून घेतलं, नंतर आलू किसून घ्यायचा। तर पाण्यामध्ये खिसला ना की आलू तांबडा पडत नाही, त्यामुळे तुम्ही असा खिसून घ्या। नंतर स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतला। आता या आलूमधलं पाणी काढून घ्यायचं, दुसऱ्या भांड्यामध्ये टाकायचं। नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं, एक बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर टाकायची, एक वाटी बेसन टाकायचं आणि एक वाटी तांदळाचं पीठ टाकायचं। नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं। याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, पाण्याचा वापर कमी करा, थोडंच पाणी टाकायचं। एकजीव मिश्रण करून घ्यायचं व्यवस्थित। तर बघा मी दाखवलं तसंच तुम्ही पण बनवा मिश्रण। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। जेव्हा मी माझे नवनवीन व्हिडिओ चॅनल रेसिपी व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती जेव्हा अपलोड करेल तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळेल, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मी गॅसवरती कढई ठेवली, कढई चांगली तापू द्यायची। तापल्यानंतर याच्यामध्ये तेल सोडायचं, नंतर याच्यामध्ये हा नाश्ता जो मिश्र केलेला नाश्ता एक कढईमध्ये सोडून घ्यायचा। तर मस्त असा पुरी बनवतो त्या आकाराचा हा नाश्ता बनवून घ्यायचा। तर खूप छान लागतो हा नाश्ता गाजर आलूचा। मस्त लागतो, मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत हा नाश्ता भाजून घ्यायचा। तर बघा किती मस्त असा हा नाश्ता तयार झाला आहे। तर हा टोमॅटो सॉससोबत, दह्यासोबत खूप छान लागतो। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा। माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।